आपली मनोवृत्ती म्हणजे सर्व काही आहे, बरोबर ना? आपण जे आयुष्य जगतो, ते आयुष्य जगत असताना आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, हे खूप जास्त महत्त्वाचं. माझ्या हाती एक पुस्तक लागलं, ॲटिट्यूड नावाचं. या पुस्तकामध्ये आपण आपला ॲटिट्यूड योग्य पद्धतीमध्ये बदलण्यासाठी काय केलं पाहिजे ते सांगितलेलं आहे. बुक टॉक विथ सायली या सीरीजच्या आपल्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत ॲटिट्यूड या पुस्तकाबद्दल. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती तर आपण बोलतच असतो, शिवाय अनेक वेगवेगळ्या सिरीजमधून देखील आपण भेटत असतो. पण बऱ्याच जणांचे फोटोज पाहतो, बऱ्याच जणांचे सोशल मीडियावरचे वेगवेगळ्या अचीव्हमेंट्स आपण पाहतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण यशस्वी नाही आहोत का? आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय का? किंवा आपण आनंदी नाही आहोत का? आणि असं सगळं ओव्हर थिंकिंग करत असताना आपला ॲटिट्यूड कधी खराब होतो, कधी नकारात्मक होतो ते आपल्याला कळतच नाही. मनोवृत्ती ही गोष्ट अशी आहे की ज्यावरती आपण पूर्णपणे कंट्रोल मिळवू शकतो. आपण आपल्या विचारांचा फ्लो बदलू शकतो. आपण आपलं वागणं, बोलणं, आपला ॲटिट्यूड छान करू शकतो. पण त्यासाठी 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे दृष्टी. तुमचं काहीतरी ध्येय असेल, जे तुम्हाला अचीव्ह करायचंय. पण त्या संदर्भात तुम्हाला काहीच माहिती नाहीये. तर त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार आहात का? तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला एका ध्येयाची गरज आहे. तुम्हाला कुठं जायचं आहे त्याची माहिती असण्याची गरज आहे. तशा दृष्टिकोनाची गरज आहे. बरोबर ना? मग या पुस्तकातल्या पहिल्या धड्यामध्ये दृष्टीबद्दल थोडंसं सांगितलेलं आहे. मग त्यामध्ये पण परत पुन्हा 3 प्रकरणं आहेत. आपल्या हृदयाचं ऐकायचं. बऱ्याचदा बघा आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं, की आपल्याला नेमकं काय हवंय? आपल्याला नेमकं काय करायचं आहे? आपण एखाद्या बाबतीत खूप पॅशनेट असतो. आपण ते काम करत असताना त्याचा खूप आनंद घेतो. असं काहीतरी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच ना? ते आपल्याला आपलं हृदय सांगत असतं. प्रत्येक स्टेजवरती जीवनाच्या आपल्याला आपलं अंतर्मन, आपलं हृदय काहीतरी सांगण्याचा, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतं. त्याचं तुम्ही ऐकता का? त्यानंतर दुसरं प्रकरण म्हणजे कळसानुभव. आता कळसानुभव म्हणजे काय? त्यांनी म्हटलंय, की आपल्यापैकी बहुतेक जण संसर्गजन्य भीतीच्या कारखान्यात काम करत आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये भीती दडलेली आहे. त्या भीतीवरती मात करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. आपल्याला स्वतःला श्रेणींमध्ये डिव्हाइड करावं लागेल. वेगवेगळ्या भागांमध्ये डिव्हाइड करावं लागेल. जसं की आपल्या प्राथमिक गरजा काय आहेत? आपल्या मानसिक गरजा काय आहेत? स्वतःबद्दल आपण किती समाधानी आहोत? या काही गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर कामाचा आपला पिरॅमिड कसा आहे? ते आपल्याला जाणून घ्यावं लागेल. नोकरी, कारकिर्दी, आवड याची आपण सांगड कशी घालतो? हे सगळं तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आहे परिपूर्णतेची किल्ली. आता बघा, परिपूर्णतेची किल्लीमध्ये त्यांनी 5 गोष्टी सांगितल्यात. ओके. सगळ्यात पहिली किल्ली म्हणजे स्पष्टता. दुसरी किल्ली त्यांनी सांगितली आहे तीव्र इच्छा. तिसरी किल्ली आहे विश्वास. चौथी किल्ली आहे ज्ञान. आणि 5वी किल्ली आहे कृती. या 5ही किल्ल्यांची सांगड घालत आपण आपला ॲटिट्यूड परिपूर्ण, आपली मनोवृत्ती परिपूर्णतेकडे कशी घेऊन जाऊ शकतो, हे इथं तुम्हाला वाचायला मिळेल. परिपूर्णतेची किल्ली या प्रकरणाची सुरुवातच त्यांनी इतकी छान केली आहे ना. आयुष्य हे खूप छोटं असतं, हे तुम्हाला माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. खरं तर हे खूप साचेबंद आणि गुळगुळीत वाक्य आहे. पण आयुष्य नेमकं किती छोटं आहे याचा कधी विचार केलाय का तुम्ही? जर आपल्याला आपल्या आयुष्याला समजून घ्यायचं असेल, जर आपल्याला आपल्या मनोवृत्तीला समजून घ्यायचं असेल आणि एका छान साच्यामध्ये बसवायचं असेल, तर हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवं. या पुस्तकातला दुसरा जो धडा आहे तो म्हणजे बदल. मी या पुस्तकाची ॲडव्हर्टाइज करतेय का? अजिबात नाही. माझ्या संग्रही हे पुस्तक आहे. मला हे वाचल्यानंतर खूप फायदा झालेला आहे आणि म्हणून या सिरीजच्या माध्यमातून मी तुम्हाला या पुस्तकाची माहिती देतेय. कारण तुम्ही मला बऱ्याचदा हा प्रश्न विचारत असता, सायलीताई पुस्तक सुचव ना. बरं, आता आपल्याला समजलंय की आपली दृष्टी काय आहे, आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल बरं? बदल करावे लागतील ना.
त्या पुस्तकातला दुसरा धडा म्हणजे बदल. कारण आपल्याला हे लक्षात आलेलं आहे, की आपण जे आहोत आणि जिथपर्यंत आपल्याला जायचं आहे, त्यामध्ये बराचसा फरक आहे. जसे आपण आता आहोत, तसेच आपण राहिलो, तर आपण आपलं ध्येय अचीव्ह करू शकणार आहोत का? अजिबात नाही. आणि म्हणून इतरांकडे पाहून माझ्या आयुष्यात यश नाहीये असं म्हणण्यापेक्षा कोण-कोण यश मिळवण्यासाठी काय-काय प्रयत्न करतोय, हे देखील पाहायला आपण सुरुवात करूयात. बरं, आता तुम्हाला जसं बनायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काही बदल घडवावे लागतील आणि बदल हे खूप भयानक असतात. आपण सुरुवातीला काही सवयींमध्ये बदल करतो. त्या सवयींचा, त्या बदलांचा आपल्याला खूप त्रास होतो. कारण आपण एका अनोळखी जगामध्ये प्रवेश करत असतो ना, की जिथं आपल्याला काहीच माहिती नसतं. तिथं गेल्यानंतर काय करायचं आहे, कसं करायचं आहे, याच्यासाठी आपल्याला बराचसा अभ्यास करायचा असतो. म्हणजे काय, की आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतोय. थोडक्यात बदल म्हणजे काय? कम्फर्ट झोन सोडणे. जर आपल्याला आपली प्रगती करायची असेल, तर आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडावाच लागेल. बदल करावाच लागेल. बदल हा धडा वाचत असताना आपल्याला निरुद्योगी ते लक्षाधीश हा प्रवास वाचायला मिळेल. म्हणजे कोणताही उद्योग नसण्यापासून ते लक्षाधीशापर्यंत. त्यानंतर बदलासाठीचे अडथळे, बदल घडवत असताना जे काही अडथळे येऊ शकतात, ते पार कसे करायचे, याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्याचबरोबर हिऱ्याला पैलू पाडत असताना काय घडणार आहे, ते देखील आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळणार आहे. या पुस्तकातला तिसरा धडा म्हणजे शिक्षण. आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो. त्या ध्येयाकडे जात असताना आपण आपल्या जीवनामध्ये अनेक बदल घडवून आणतो. ते बदल घडवून आणण्यासाठी, ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी अनेक अनुभव घेणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी आपण यापूर्वी कधीच केलेल्या नाहीयेत किंवा आपण त्या गोष्टी करू शकतो असा विचारही आपण केलेला नाहीये, त्या गोष्टी केल्या तर 100% आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत लवकर पोहोचणार आहोत. तेच तेच रटाळवाणं जीवन कधीपर्यंत जगायचं ना? आयुष्यात बऱ्याचदा अशा वेळा येतात, ज्या वेळेला बास आता नवीन काहीतरी करूयात असं वाटतं. जो व्यक्ती सतत शिकत असतो, जो सतत आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी सतत बदल करत असतो, त्याला 100% बदल घडवून आणण्याची सवय लागते. त्याला बदल हवेसे वाटतात. कारण आपण कोणीही एकच काम वर्षानुवर्षे आयुष्यभर एकसारखं रटाळवाणं करूच शकत नाही. आणि जर आपण ते करत आहोत, तर मग त्यात आपल्याला रसच नसतो. आपण उगाचच जीवन जगतोय. आपल्याला अस्वस्थता, उदासीनता असे बरेचसे प्रकार व्हायला लागतात. का? कारण आपण तेच करतोय ना. आपण बदलच घडवून आणत नाहीये. मग मजा कशी येईल? रटाळवाणंच वाटेल ना. रोज वरण-भात खाल्ला तर मजा येईल का? महिनाभर खाल, 6 महिने खाल, वर्षभर खाल. पुढच्या वर्षी तर वाटेल ना काहीतरी वेगळं असावं म्हणून. सो हे बदल गरजेचे आहेत. आणि मग हे बदल घडवण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी शिकाव्या सुद्धा लागतील. पण आपल्यापैकी खूप जणांचा नवीन स्किल्स शिकण्याकडे कल अजिबात नसतो आणि हे चुकीचं आहे. शिक्षण या धड्यामध्ये आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि नवीन गोष्टी आपण शिकाव्या अशी आपली मानसिक स्थिती बनवण्यासाठी काय केलं पाहिजे ते सांगितलेलं आहे. आराम सोडून कामाला लागा, भरपूर सराव करा, सर्वसमावेशक शिक्षण घ्या, असं सांगणारा तिसरा धडा म्हणजे शिक्षण. ओके, आता या पुस्तकातला चौथा धडा आहे भीती, जी आपल्या सर्वांना वाटते. आतापर्यंत जे आपण पाहिलं हे अतिशय उत्साह वाढवणारं आहे. बरं, हे सगळं ऐकून नवीन काहीतरी करण्याचा जोश तुमच्यामध्ये आला असेल, उत्साहाने तुम्ही पेटून उठले असाल. पण मग या मागोमाग काय कोणी येणार आहे? भीती येणार आहे. एखादी गोष्ट करत असताना सर्वात आधी आपल्या मनामध्ये भीती घर करते आणि या भीतीमुळे आपण अनेक चांगल्या गोष्टी करणं सोडून देतो. मुळात ज्यावेळेला तुम्ही कम्फर्ट झोन सोडणार आहात, नवीन काहीतरी शिकणार आहात, स्वतःला एक्सप्लोर करणार आहात, त्यावेळेला भीती तर वाटणारच आहे. पण या भीतीवरती मात करायची असेल, तर आपल्याला या गोष्टी ज्यांची भीती वाटत आहे, त्या पुन्हा पुन्हा केल्याच पाहिजेत. आपल्या भविष्याबद्दलचा विचार किंवा मग बदल घडवण्याचा विचार, नवीन गोष्ट शिकण्याची काय गरज आहे तसं चालू देत ना, हे असे विचार आपल्या मनात येतात आणि भीती घर करू लागते. आणि म्हणूनच या चौथ्या धड्यामध्ये आपण या भीतीमुळे स्वतःला मागे खेचण्याऐवजी पुढं कसं घेऊन जायचं
याचा विचार करणार आहोत. जर आपण मार्ग शोधत राहिलो तर आपल्याला मार्ग मिळतच जाणार आहेत. पण मग या भीतीमध्ये न अडकता मार्ग कसे शोधायचे हेच तुम्हाला यामध्ये नक्की वाचायला मिळेल. भीती या धड्यामध्ये आपल्याला 3 प्रकरणं वाचायला मिळणार आहेत. भीतीकडे वेगळ्या नजरेने बघताना, तुम्हाला भीती का वाटते याचंही उत्तर आपल्याला मिळणार आहे. दुसरं प्रकरण आहे भीतीकडे दुसऱ्या नजरेने बघताना, तुम्हाला कसली भीती वाटते हे आपल्याला तिथं सापडणार आहे. आणि तिसरं प्रकरण आहे सर्वात लक्षणीय लढा. आणि अशा पद्धतीने आपल्याला जर आपली भीती मुळापासून काढायची असेल तर ही 3 प्रकरणं नक्की आपल्याला मदत करतील. आणि पुस्तकातला शेवटचा म्हणजेच 5वा धडा, धीटपणा. या पुस्तकातला हा शेवटचा भाग आहे जिथं गरज आहे आक्रमकतेची आणि थोड्या रांगड्या आत्मविश्वासाची. ज्यानं काय होणार आहे, आपण आव्हानांना कॅच करू शकणार आहोत, आव्हानं स्वीकारू शकणार आहोत आणि नुसतंच स्वीकारून नाही तर ती आव्हानं पूर्ण सुद्धा करू शकणार आहोत. आणि फक्त आव्हानं स्वीकारणारच नाही आहोत तर ती पूर्ण देखील करणार आहोत. मनात जर आपल्या भीती असेल ना तर आपण काहीच करू शकणार नाहीये. म्हणून धीटपणा गरजेचा आहे, कारण तो आपल्याला डायरेक्ट रिंगणात घेऊन जातो ना. म्हणून हा धीटपणा कसा घेऊन येणार आहात तुम्ही ते आपल्याला या शेवटच्या धड्यामध्ये पाहायला मिळेल. शेवटी आता तुमची वेळ आलेली आहे. हा निष्कर्ष तुम्हाला वाचायला मिळणार आहे. तुम्हाला प्रोत्साहनाने जर भरून जायचं असेल, तुमच्या मनामध्ये एक आग पेटवायची असेल की मला काहीतरी करून दाखवायचं आहे, मला माझ्या मनोवृत्तीवरती ताबा मिळवायचा आहे, मला माझा ॲटिट्यूड योग्य करायचा आहे आणि माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, तर हे पुस्तक वाचायला विसरू नका. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.